हॅलो, शुभांगीज ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर व्हिडिओचा थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की मी आज लहान बाळांसाठी तांदळाचा सॅरेलॅक बनवते आहे. तर हा सॅरेलॅक बनवण्यासाठी मी घेतले 1 वाटी इंद्रायणी तांदूळ. तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही दुसरे कुठलेही तांदूळ वापरू शकता, पण मी इंद्रायणी तांदूळच घेते. त्याच्यानंतर घेऊया पाऊण वाटी मूग डाळ. तांदूळ आणि मूग डाळ तुम्हाला स्वच्छ पाण्याने 4 ते 5 वेळा व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची. एकदा की धुवून झाले की फॅन खाली एक सुती कापड अंथरून त्याच्यावरती तुम्हाला डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे पसरून द्यायचे, जेणेकरून 1 ते 1.5 दिवसात ते व्यवस्थित वाळेल. अशा प्रकारे तुम्हाला ते पसरून द्यायचे. तर पहा, आता आपले तांदूळ आणि डाळ व्यवस्थित वाळली आहे. तर आपल्याला याचा सॅरेलॅक बनवायला घ्यायचा आहे आता. तर हा सॅरेलॅक बनवण्यासाठी मी घेतलं आहे 1 वाटी तांदूळ, पाऊण वाटी मूग डाळ, 1 वाटी मखाना, थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम. यामध्ये मी ओवा देखील घालते. तर आता आपण पहिले मखाना भाजून घेऊयात. मखाणाला थोडीशी क्रिस्पीनेस आली की समजून जा मखाना भाजला आहे. मग आपल्याला मखाना काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक एक करून तांदूळ, मूग डाळ, ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे. मी ड्रायफ्रूटचे छोटे छोटे काप केले आहे की म्हटलं जेणेकरून व्यवस्थित मिक्सरला बारीक होतील. तर ह्या तांदळाच्या सॅरेलॅकची पेस्ट कशी बनवायची ह्याची व्हिडिओ मी ऑलरेडी शॉर्ट व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे. जर कुणाला ह्याची पेस्ट कशी बनवायची आहे हे पाहायचं असेल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. आता एक एक करून आपण सगळं हे भाजून घेऊया. कालच मी शिवची पेस्ट जेव्हा बनवत होते ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं की आता सॅरेलॅक संपत आला आहे, म्हणून मी कालच तांदूळ आणि मूग डाळ धुवून ठेवलेली आणि वाळवायला देखील टाकलेली. कारण म्हटलं आज व्यवस्थित वाळेल ती आणि मग मला सॅरेलॅक बनवता येईल. आता आपण सगळे हे व्यवस्थित भाजून घेऊयात. ओवा देखील भाजून झालाय. तर आपलं सगळं भाजून रेडी आहे. हे पहा किती छान भाजले सगळं. एकदा की हे सगळं थंड झालं की मग आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे सगळं थंड झालेलं आहे. आता एक एक करून आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊयात. बाळाचा सॅरेलॅक संपायच्या अगोदरच तुम्ही हा बनवत जा, म्हणजे कसं ऐन वेळेस ना गडबड नाही होत. एकदा की हे व्यवस्थित मिक्सरला बारीक करून झालं की आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. एकदा की चाळून घेतलं की मग आपला सॅरेलॅक रेडी होतो. खूप जास्त काही टाईम लागत नाही. फक्त एवढंच की आपल्याला तांदूळ आणि मूग डाळ 1-2 दिवस अगोदरच धुवून वाळून ठेवायला लागते. बाकी सगळं काय नंतर भाजायचंच असतं आपल्याला, त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही. आणि बेस्ट पार्ट हा की आपण हे घरी बनवते, म्हणजे ते बाळासाठी होममेड फूड हे खरंच खूप बेटर आहे. बाहेर पण सॅरेलॅक मिळतात, पण मी घरीच बनवते शिवसाठी आणि जास्त काही वेळ लागत देखील नाही याला. तर आता आपलं हे सगळं चाळून झालेलं आहे. आपण व्यवस्थित एका पॅकबंद डब्यामध्ये त्याला व्यवस्थित भरून घेऊयात. हा जो आपण सॅरेलॅक बनवला आहे हा 15 ते 20 दिवस आरामात जातो. आणि हे चाळण हा सॅरेलॅक चाळण्यासाठी ना मी रव्याची चाळण वापरली आहे, किंवा तुम्ही ती आपली पिठाची सुद्धा चाळण वापरू शकता, जेणेकरून हा सॅरेलॅक व्यवस्थित चाळून घेता येईल. ह्याच्यामध्ये पण व्यवस्थित चाळता येतो. चाळण मोठं चाळण वरती राहतं आणि बारीक बारीक पावडर ही याच्यातून खाली पडते. तर तुम्ही देखील ही पिठाची चाळण वापरू शकता. तर पहा, आपला हा सॅरेलॅक रेडी झालेला आहे. आता आपण डब्यात भरून घेऊयात. अशाच रेसिपी पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा.